नमस्कार मंडळी, आम्ही नगरकर या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मुठे. हे मुठे आहेत, हे फक्त पावसाळ्यातच मिळतात आपल्याला. तर हे आता आपण साफ करू. ते साफ कसे करायचे हे बघूया आपण आता. हे बघा, हे जिवंत आहे, तर त्याचे आपण नांग्या तोडायच्या. हे असे दोन्ही हाताने तोडावं लागतील. हे सगळे बारीक बारीक नांगे आहेत, हे आपल्याला वाटायचे आहेत. हे आम्ही पूर्ण साफ करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर आता आपल्याला इथे वाटण तयार करायचंय कालवणासाठी. इथे मी सुकं खोबरं घेतले, अर्धी वाटी घेतले आणि इथे 2 कांदे घेतले. त्यासाठी आपल्याला इथे लसूण लागणार आहे, अद्रक लागणार आहे आणि हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि कोथिंबीर लागणार आहे. हे मी भाजून घेणार आहे व्यवस्थित. याच्यामध्ये अख्खे धणे पण टाकायचे आपल्याला. हे व्यवस्थित भाजून घेऊन वाटून तुम्हाला वाटण तयार करून दाखवते मी. हे बघा, हे आपण पातळ ह्या ज्या नांग्या काढल्यात, हे आता आपल्याला वाटून घ्यायच्यात मिक्सरमध्ये आणि मग नंतर गाळून हे आपल्याला रशामध्ये टाकायचे आणि हे आपल्याला याचा रसा आपल्याला बनायचा. हे मस्तपैकी मी साफ केलं, स्वच्छ धुवून घेतलं 5-6 पाण्याने. आता हे बघा, आपलं खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे सगळे भाजून घेऊन याचं वाटण तयार केलेलं आहे. याचं वाटण तयार झालं असं बारीक आपल्याला वाटायचं आहे. त्या पण मी बारीक करून घेतल्यात, पण हे आपल्याला अशाच नाही टाकायचे. त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे गाळून घ्यायचे आणि जो चोथा आहे तो फेकून द्यायचा. आपल्याला फक्त याचं पाणी घ्यायचं. टोप गरम करायला ठेवलाय. टोप गरम झालं की मी याच्यामध्ये तेल टाकणार आहे. इथे मी 3 पळ्या तेल टाकते. आपलं याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकते. इथे मी 2 टमाटे कापून घेतले फोडणीसाठी. आपल्याला 2 टोमॅटो टाकायचे त्याच्यामध्ये. जरा कढीपत्ता जरा हे झाला की टाकते. टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊया आपण. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो जरा नरम होऊ शकतो. नरम होतोय ते. टोमॅटो जरा नरम झालं त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आपल्याला. फक्त पावसाळ्यामध्ये मिळतात, पावसाळ्याच्या सुरुवातीला. नंतर हे काय भेटत नाही. तुम्हाला माझ्या जर रेसिपी अशा छान छान आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला सांगा अजून तुम्हाला काय काय रेसिपी हव्यात माझ्याकडून. जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच करून टाकेल. टोमॅटो जे नरम होत आलाय तेव्हा आपल्याला जरा याच्यामध्ये हळद टाकायची. अर्धा चमच हळद टाकले. इथं घरगुती मसाला टाकते मी. घरगुती मसाला 1.5 चमचा टाकते मी. ते तिखट आपल्या आवडीनुसार आपण करू शकता, कारण की वाटणामध्ये पण हिरवी मिरची घेतली आहे. इथे आपण करून द्यायचं आहे. हे बघा, मस्त शिजला टोमॅटो. आता याच्यामध्ये आपल्याला लगेच वाटण टाकून घ्यायचंय. वाटण आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचंय. हे मस्त तेल सुटेपर्यंत मी जरा याला परतणार आहे. इथे मी झाकण ठेवलं होतं, मसाला उडत होता ना जरा, त्याच्यामुळे. ते बघा व्यवस्थित परतलं आपलं. आता याच्यामध्ये हे जे नांगे आणि हे आपण टाकून देऊया. हे परतून घ्यायचे जरा मसाल्यामध्ये. त्याचं आपल्याला मसाल्यामध्ये मस्त परतून घ्यायचं. 5 मिनिटं मी जरा झाकण ठेवते. ते मस्तपैकी परतले बघा. त्याच्यात आपल्याला गरम पाणी करून टाकायचं. मी ते गरम पाणी करायला ठेवले. गरम पाणी टाकते मी याच्यात. आता मसाल्याचं पाणी होते. ते नांग्यांचं वाटलेलं पण पाणी टाकायचं ना, जास्त घट्ट पाणी. आपल्याला 15 मिनिटं शिजवून घ्यायचं. पण जरा ते नांग्यांचं पाणी याच्यामध्ये टाकायचं. काढून घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये मी पाणी टाकलंय सगळं. आता हे उकळून घेऊया आपण 10-15 मिनिटं. व्यवस्थित शिजून घेऊया. झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ते बघा, आता आपले हे झालेले शिजले आहेत. बघा किती सुंदर, काय मस्तपैकी गर्दी आली. मी याच्यामध्ये कोणतेच मसाले टाकले ना, फक्त घरगुती मसाला टाकलाय. किती सुंदर झाले बघा आणि टेस्टही खूप सुंदर आहे. आता प्लेटिंग करूया. मस्त तरी बाद आपलं कालवण झालेलं. किती छान तरी आली याला आणि टेस्टी पण तेवढंच झालं असणार आहे. बाजरीची भाकरी सोडून एकदम सुंदर लागेल. तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. गरम आहे.